राज्यातील राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा बंधनकारक। अधिकाऱ्यांसाठी 28 जूनला हिंदी भाषेच्या परीक्षेची घोषणा। मराठी सक्ती असताना हिंदी भाषेचा घाट का? मनसे आक्रमक। आमच्या अधिकाऱ्यांवर भाषा लादली तर तीव्र निषेध करणार। 28 जूनला परीक्षा केंद्रावर होणाऱ्या तमाशाला राज्य सरकार जबाबदार असेल। मनसे नेते संदीप देशपांडेंचा सरकारला इशारा। एसआरपीएफ बल गट क्रमांक 5 पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती। अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले चौकशीचे आदेश। नाशिकमधील रिंग रोड जमीन प्रकरणामध्ये प्रांताधिकाऱ्याविरोधामध्ये 8 महिलांची तक्रार। जमीन संपादनावेळी गैरवर्तन आणि मारहाणीचे आरोप। जालन्यामध्ये तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव आणून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस। आरोपी इम्रान शेखसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल तर दोघांना अटक। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांकडून तपास। ज्या गोठ्यात घटना घडली त्याच गोठ्यात नेत केली पाहणी। अकोल्याच्या पातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर 55 वर्षीय नराधमाकडून अत्याचार। जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची माहिती। पुण्यात आजोबाकडूनच 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न। स्थानिकांच्या लक्षात येताच तत्काळ हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला। 50 वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात। घटनेनंतर स्थानिकांचा पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या। 9 मेला होणार पश्चिम बंगालच्या नव्या सरकारचा शपथविधी। ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंड पार पडणार भव्य सोहळा। शपथविधीकडे संपूर्ण देशाचं लक्ष। जय्यत तयारीही सुरू। थलपती विजय यांचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथविधी। सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला 118 आमदारांच्या पाठिंब्याची गरज। काँग्रेसकडून जोर बैठका। पंजाबच्या जालंधरमध्ये बीएसएफ मुख्यालयाच्या बाहेर स्फोट। डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये स्फोट। पोलिसांनी 2 संशयितांना घेतलं ताब्यात। आणि सोन्याच्या दरात 3000 तर चांदीच्या दरात तब्बल 5000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटी सह 1,55,000 तर चांदी 2,58,000 वर। आता पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। आपण बातमी नेमकी काय आहे पाहूया। आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भूमिकेवर उज्ज्वल निकम यांनी इशारा दिलाय। त्यांनी काल म्हटलं होतं राजीनामा देणार नाही आणि त्यानंतर राजीनामा नाकारल्यानं बंगालमध्ये तणावाची स्थिती पाहायला मिळते। आता घटनात्मक पेच तयार झालाय आणि शक्यता व्यक्त केली जाते की याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि हा निर्णय आश्चर्यकारक आहे असंही म्हटलंय। त्यांनी इशारा दिला की अशा भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तसंच मुख्यमंत्री म्हणून दीर्घ अनुभव असलेल्या ममता बॅनर्जी यांना घटनेतल्या तरतुदींची पूर्ण जाणीव आहे। जर त्यांनी राजीनामा द्यायला नकार कायम ठेवला तर राज्यपालांना हस्तक्षेप करून हंगामी मंत्रिमंडळ बरखास्त करायचा पर्याय उपलब्ध आहे। त्याचबरोबर नव्यानं निवडून आलेल्या पक्षांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं जाऊ शकतं। दरम्यान हाच पेच अधिक वाढला तर राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होण्याचीही भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे पुढच्या काही दिवसात पश्चिम बंगालमध्ये राजकीय परिस्थिती नेमकं कोणतं वळण घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ममता दीदींनी राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागेल। राज्यपाल सध्याचं जे हंगामी मंत्रिमंडळ आहे ते बरखास्त करू शकतात आणि बरखास्त करून जे नवीन निवडून आलेले पक्ष आहे भाजप त्यांना आमंत्रित करून त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावं लागेल। ही आपल्या घटनेमध्ये स्पष्ट तरतूद आहे। परंतु ममता दीदींनी जर हट्टीपणा असा चालू ठेवला तर कदाचित राज्यपालांना पुढचं निर्णायक पाऊल म्हणजे प्रतिबंध हे करावं लागेल आणि प्रतिबंध करताना
त्यांची निश्चित मानहानी होईल याची तरी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. दिला असताना तर बरं झालं असतं, मात्र ज्यावेळी विधानसभा विसर्जित झाली त्या दिवशी मुख्यमंत्री पद रिक्त होतं आणि त्यानंतर बहुमत आलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं कायदेतज्ञ उल्हास बापट यांनीही स्पष्ट केलंय. भाजपकडे सत्ता निर्विवाद जर का गेली असेल तर ममता बॅनर्जींनी त्वरित राजीनामा दिला असता तर ते योग्य ठरलं असतं. राज्यघटनेत असं दिलेलं आहे की ज्या दिवशी मुदत संपते त्या दिवशी ती ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होते आणि ती विसर्जित झाली की मुख्यमंत्री पण गेला. त्याच्या आधी निवडणुका घेऊन पुढचं कोणाला मेजॉरिटी ती बघावं लागतं ते बघितलेलं आहे. त्यांनी जो कोण लीडर असेल भाजप अजून निवडला नाही आहे माझ्या कल्पनेने, जो कोण असेल त्याला गव्हर्नरला बोलवावं लागेल. आता गव्हर्नरची अपॉइंटमेंट पुन्हा प्रेसिडेंट पंतप्रधानांच्याच सांगण्यावरनं करतो, तेव्हा गव्हर्नरही काय फार मोठे अंपायरसारखं वागतील अशातला भाग नाही आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यासाठी नकार दिला तर पुढे काय कारवाई केली जाते आपण समजून घेऊया. आता कार्यकाळ संपला तर विधानसभा विसर्जित होते आणि मग त्यानंतर सरकार अगदी आपोआप बरखास्त होतं आणि जुन्या मुख्यमंत्र्यांना कोणतेच अधिकार राहत नाही. अशा वेळी काळजीवाहू मुख्यमंत्री तात्पुरती व्यवस्था करतात, म्हणजेच काही धोरणात्मक निर्णयाचेही अधिकार त्यांना असतात. बहुमत असलेल्या पक्षाला राज्यपालांचं सरकार स्थापनेसाठी आमंत्रण मिळतं आणि नवं सरकार स्थापन होतं. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा संविधानिक प्रथा त्यानुसारच चालतो. घटनात्मक पेच किंवा राजीनामा दिला नाही तर राज्यपाल बरखास्त करू शकतात. बहुमत असलेला नेता मंत्र्यांचा शपथविधी सुद्धा होतो आणि नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर सभागृहात बहुमत चाचणी होते. कारण राज्य शासनाच्या भाषा संचालनालयानं राज्याच्या सेवेमध्ये असलेल्या राजपात्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा 28 जून रोजी घ्यायची आता घोषणा केली आहे आणि या परीक्षेला मराठी अभ्यास केंद्रानं विरोध केलाय. मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा बहुतांश मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा शर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच काय असा प्रश्न करत प्रस्तावित हिंदी परीक्षा तत्काळ रद्द करावी अशी मागणी केली आहे. राजपात्रित अधिकारी आणि अराजपात्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या 4 विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि या परीक्षेलाच आता मराठी अभ्यास केंद्रानं आव्हान दिलंय तर मनसे नेते संदीप देशपांडेंनी या निर्णयाचा कडाडून विरोध केलाय. आमच्या अधिकाऱ्यांना भाषा लादली तर तीव्र निषेध करणार, जबरदस्ती केली तर 28 जूनला परीक्षा केंद्रावर जो काही तमाशा होईल त्याला राज्य शासन जबाबदार असेल असा इशारा संदीप देशपांडेंनी दिलाय. राज्य शासनाने राजपत्रित आणि अराजपत्रित म्हणजे गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा ठेवली आहे 28 जून रोजी आणि त्याचे आवेदनपत्र 20 मेपर्यंत भरायचे. एका ठिकाणी आपण सगळ्यांना सांगतोय की मराठी भाषा बोलली पाहिजे, मराठी भाषा शिकली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे. अगदी रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा टॅक्सी ड्रायव्हर असतील यांनी मराठी भाषा बोलली पाहिजे. त्या परीक्षेला विरोध करणारे लोक आता हिंदी भाषेची परीक्षा राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी कशाला ठेवतायत हा महत्त्वाचा प्रश्न. मुळात महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे. इथे हिंदी भाषा अधिकाऱ्यांना येण्याची गरज नाही. तर अधिकाऱ्यांकडे ज्यांचं काम आहे त्या लोकांना मराठी येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने परीक्षा आमच्या अधिकाऱ्यांवर लादून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो. आपल्या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे की अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यांसाठी आपण अनिवार्य करू नये आणि जर केली, जबरदस्ती जर केली तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची संपूर्णतः जबाबदारी ही राज्य शासनाची असेल. आता पहा, हिंदी भाषेवरनं पुन्हा एकदा मनसे आणि उबाठा याच्यामध्ये दुमत पाहायला मिळतंय.
कारण हिंदी भाषेवरनं मनसे नेते संदीप देशपांडेंनी सरकारला अगदी धमकीवजा इशारा दिलेला आहे आणि धारेवर धरलाय. तर दुसरीकडे आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण राज्याची पहिली भाषा ही मराठी आहे. हिंदी इंग्रजी या भाषा राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी गरजेच्या आहेत असं उबाठाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय आणि त्यामुळे मनसे आणि उबाठामधलं दुमत पुन्हा एकदा समोर येताना दिसतंय. हिंदी भाषेचं काय उत्तर प्रदेशला पाठवणार आहेत का अधिकाऱ्यांना, का बिहारला पाठवणार आहेत? गरजच काय हिंदी भाषेची आणि ती शिकण्याची. इथे जे महाराष्ट्रात लोक राहतात त्यांनी मराठी शिकावं आणि अधिकाऱ्यांची मराठीत बोलावं. अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा शिकून त्यांच्याशी हिंदी भाषेत बोलावं अशी काय अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडनं. हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही. मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे.